आपल्यासोबत गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री पंकज भोयर आहे। भाऊ, नागपूरच्या सुभाष रोडमध्ये म्हाडाची जी वसाहत आहे तिथे 16 जवळपास फ्लॅटधारक हे असे आहे की जे पैसे न देता तिथे राहत असल्याचा प्रकार पुढे आलेला आहे। या संदर्भात तुम्ही माहिती घेतली तर काय तथ्य पुढे आलं? साधारणतः 2011-12 पासून योजना त्या ठिकाणी सुरू झालेली होती, परंतु 2019 पर्यंत काही गोष्टींमुळे त्या योजनेला वेळ लागत होता। अशा वेळेस त्या ठिकाणी राहणाऱ्या गाळेधारकांना स्वतःचं घर देखील मिळत नव्हतं आणि बाहेर किराया देखील द्यावा लागायचा। त्याच्यामुळे त्यांचा लवकरात लवकर घराचा ताबा त्या ठिकाणी मिळावा याकरिता एन्व्हायरमेंट क्लिअरन्स असो किंवा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट हे मिळण्याच्या कालावधीमध्ये त्यांना फर्निचर त्या ठिकाणी करण्याची परवानगी देण्यात आली होती। बाकी इतर काही काम करण्याची परवानगी त्या ठिकाणी देण्यात आलेली होती। जवळजवळ 75 लोकांनी त्या ठिकाणी त्यांचा पैसे पूर्णपणे भरलेले आहे। काही आहेत की त्यांचे पूर्ण अजून व्यवहार त्या ठिकाणी व्हायचे, पण लवकरात लवकर म्हाडाच्या माध्यमातून हे व्यवहार त्या ठिकाणी पूर्ण करून घेण्यात येतील। म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातं की प्राधिकरणाच्या आदेशाने त्यांना चाब्या हस्तांतरित करण्यात आल्या होत्या। प्राधिकरणाला तशा प्रकारे अधिकार आहे की व्यवहार पूर्ण न होता फ्लॅटधारकांना फ्लॅट देणे? त्या योजनेमध्ये सर्वसाधारण कुटुंबातील नागरिक राहत होते, त्यांना त्या योजनेला बनायला वेळ लागला होता, त्याच्यामुळे त्यांची देखील आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी खालावली जात होती। म्हणून केवळ फर्निचर बनविण्याचं आणि इतर गोष्टी बनविण्याकरता त्या ठिकाणी त्यांना परवानगी देण्यात आलेली होती। बऱ्याचशा लोकांनी त्या ठिकाणी व्यवहार पूर्ण केलेले आहे, परंतु काही गोष्टी त्या ठिकाणी लक्षात आलेल्या आहे की काही नागरिकांचे अजून व्यवहार पूर्ण व्हायचे आहेत, त्यांच्याकडून तात्काळ ते व्यवहार पूर्ण करून घेण्यात येतील। साधारण 16 लोक आहे, कधीपर्यंत त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जाईल? कारण की असे फ्लॅटधारक आहे ज्यांच्यावर 50-50, 52-52 लाख रुपये थकीत आहे। येणाऱ्या 1 महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण रक्कम भरण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। जर नाही भरले तर काही कारवाई केली जाईल? पुढची कारवाई म्हाडाकडून त्या ठिकाणी करण्यात येईल। धन्यवाद। तर हे होते गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री पंकज भोयर। कॅमेरामॅन मिथुन आदमेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.